प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, गेल्या काही वर्षापासून राज्यपाल राष्ट्रपती यांच्या अधिकारांच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये काही बाबी या सुनावणीला होत्या. खास करून तमिळनाडूच्या प्रश्नावर जेव्हा किंवा गैरभाजपा सरकार ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी काही प्रकरणांवर सुप्रीम कोर्टाकडे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि यामध्ये खास करून तमिळनाडूमध्ये जी विधेयकं तमिळनाडू सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये मंजूर केली होती त्या विधेयकांना कायद्याचं स्वरूप देण्यासाठी राज्यपालांची जी स्वाक्षरी लागते त्या स्वाक्षरीला खूप उशीर झाला. त्या विरोधात तमिळनाडूचं राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं आणि त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम राखीव ठेवलेल्या निकालामध्ये जो 5 महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये झाला होता, परंतु एक त्यांनी संकेत दिले होते की राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे कुठल्याही विधेयकाला जे लोकनियुक्त सरकारने आपल्या विधानसभा लोकसभा सारख्या सभागृहामध्ये मंजूर केलेले आहेत अशी विधेयकं राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना त्यावर स्वाक्षरी करायची नसेल तर ती सकारण काही कारणं सांगून ती परत करावी किंबहुना त्यावर मग सही करावी, अन्यथा राष्ट्रपतींचा सल्ला घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे त्याची शिफारस करावी. या 3 बाबी केल्या पाहिजेत. परंतु या व्यतिरिक्त वर्षानुवर्षे ते विधेयक दाबून बसणं ही बाब काही संविधानात्मक नाही अशी बाब सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने मांडलेली होती. मात्र आज न्यायमूर्ती जे सरन्यायाधीश आहेत BR गवई यांच्या खंडपीठाखालील घटनापीठाने या संदर्भात निर्णय देताना म्हणजे विहित काळामध्ये एका निश्चित काळामध्ये राज्यपाल राष्ट्रपतींनी विधेयकं मंजूर करावीत किंबहुना ती परत करावी किंवा राष्ट्रपतींनी त्यावर सल्ला मसलत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयही कदाचित त्यांचा सल्लाही घेतला जाऊ शकतो, परंतु राज्यपालांनी ती राष्ट्रपतींकडे पाठवावी. अशा बाबी एका विहित वेळेमध्ये त्या करण्यात याव्यात अशी बाब आजही नमूद केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या पीठाने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या निर्णयाला कोणतीही कालमर्यादा आम्ही लावू शकत नाही अशा प्रकारचा निर्णय दिला आणि हा निर्णय आता पुन्हा एकदा वादाचा विषय ठरू शकतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं होतं की 2019च्या काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार सुरुवातीला बनलं त्यावेळी राज्यपाल या ठिकाणी कोश्यारी होते आणि त्या राज्यपालांकडे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादी पाठवली गेली होती. परंतु कोश्यारी राज्यातून निघून जाईपर्यंत आणि महाविकास आघाडी कोसळेपर्यंतही ती काही त्यांनी मंजूर केली नाही. ते त्यांचं संवैधानिक दायित्व होतं, कर्तव्य होतं, जबाबदारी होती, परंतु ती त्यांनी केली नाही. अशाच प्रकारे सध्या म्हणजे अर्थात कुठल्याही काळामध्ये या देशामध्ये केंद्र सरकार जर असेल तर ते राज्यपालांच्या माध्यमातून आपल्या विरोधी सत्ता असलेल्या विरोधी राजकीय सत्ता असलेल्या राज्यांमध्ये काही राजकारण निश्चित करतात. परंतु संविधानालाच डावावर ठेवून जेव्हा एखादी गोष्ट केली जाते राज्यपालांसारख्या व्यक्तींकडून ज्यांच्या विवेकशीलतेवर संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वास ठेवून त्यांना अधिकार बहाल केले होते, परंतु त्या अधिकाराचा उपयोग राज्यपाल हे कसं करतात हे केंद्रच्या विरोधातील राजकीय पक्षांची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांच्या राज्यपालांच्या एकूणच भूमिकेवरून आपल्याला दिसते आहे. अर्थात यामध्ये कायदा, संविधानाचे आर्टिकल या सगळ्या बाबी जर आपण विचारात घेतल्या तर त्या बाबी फार तांत्रिक होतील. म्हणून या तांत्रिक बाबींचा आपण फारसा बाऊ न करता एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की भारतीय संविधान हे लोकांना समर्पित आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे या देशात सर्वोच्च काय आहे हा वाद मध्यंतरीच्या काळात BR गवई हे सरन्यायाधीश जे आहेत यांच्याच काळामध्ये उद्भवला होता आणि जे उपराष्ट्रपती म्हणून ज्यांना मध्येच टर्म सोडावी लागली त्या उपराष्ट्रपतींनी असं म्हटलं होतं की संसद ही सर्वोच्च आहे आणि BR गवई सरन्यायाधीश जे आहेत यांनी त्यांच्या त्या मुद्द्याला जे उत्तर दिलं होतं की संविधान सर्वोच्च आहे आणि संविधान हे भारताच्या लोकांचं आहे. राज्यपाल राष्ट्रपती हे काही थेट लोकांमधून निवडून येणारे प्रतिनिधी नाहीत, ते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून निवडून येणारे असतात, राष्ट्रपती खास करून, आणि राज्यपाल हे नियुक्त असतात. राष्ट्रपती हे
जे प्रतिनिधी निवडून येतात त्या प्रतिनिधींच्या मतांवर राष्ट्रपती निवडून येतात आणि राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात केंद्र सरकारच्या सल्ल्याने. तर याचा अर्थ या दोन्ही शक्तींच्या मागे जर आपण पाहिलं तर थेट जनता यांच्याशी कुठेही निवडून देण्याच्या किंवा एकूणच थेट कार्यपद्धतीच्या दृष्टीने संबंधित नसते. लोकशाही व्यवस्थेमध्ये, संवैधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये जनता ही सार्वभौम आहे. म्हणजे संविधान हे जनतेचं आहे, लोकांचं आहे. लोक हे सार्वभौम आहेत. नागरिक शास्त्रामध्ये आपण पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये हे शिकलेलो आहोत की या देशामध्ये संवैधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक हे अंतिम प्रमुख आहेत आणि उर्वरित सगळ्या व्यवस्था या लोकांच्यासाठी संविधानाने बनवलेल्या या व्यवस्था आहेत आणि लोकांना जो अधिकार आहे तो संविधानातून मिळालेला आहे. त्यामुळे संविधान हे सर्वोच्च आहे आणि अशा सर्वोच्च असणाऱ्या संविधानाच्या अनुषंगानं कुठलाही नियम, कायदा, त्याचं पालन, त्याचं खंडन मंडन जे काही होत असेल याचं निरीक्षण करण्याचं, ते संविधान विरोधी आहे की नाही हे ठरवण्याचं एक अधिकार निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि म्हणून आजचा निर्णय देतानाही सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट मात्र प्रामुख्याने म्हटलेली आहे की राज्यपाल आणि राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर आम्ही कालमर्यादा लादू शकत नाहीत. त्यांना संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, कुठल्याही विधेयकाला संमती देणं, नकार देत असतील तर त्या नकाराची कारणं कळवून ते सरकारकडे परत करणं आणि जर त्यावर त्यांना निर्णय घेता येत नसेल तर राष्ट्रपतींच्या सल्ल्यासाठी ते पाठवणं, या 3 गोष्टी ते करू शकतात. मात्र या गोष्टींव्यतिरिक्त केवळ ते विधेयक दाबून ठेवणं हे काम ते करू शकत नाही. हा अधिकार त्यांना नाही. ही बाब मात्र न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेली आहे आणि तरीही न्यायालय यावर ठाम आहे की आम्ही कालमर्यादा लादू शकत नसलो तरी एका विहित वेळेत राष्ट्रपती आणि राज्यपालांनी या बाबी करायला हव्यात. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला वेळोवेळी या संदर्भात आपलं छोटेखानी निरीक्षण हे नोंदवावं लागेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा न लादताही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर विहित वेळेत ही बाब स्पष्ट करून त्यांच्यावर एक प्रकारे कमीत कमी वेळात किंवा एखादं विधेयक त्यांच्यापर्यंत आल्यानंतर ते कमीत कमी वेळात कसं त्यांना क्रियाशीलपणे ते करता येईल ते मंजूर करून सरकारकडे पाठवणं किंवा त्यावर मंजूर देत नसतील तर त्याचं कारण तिथं नमूद करून ते परत पाठवणं आणि हेही नसेल होत तर राष्ट्रपतींकडे ते सल्ल्यासाठी पाठवणं, या 3 गोष्टी ते करू शकतात. मात्र ज्या पद्धतीनं आपण तमिळनाडूचं उदाहरण पाहिलं, नंतर महाराष्ट्रातल्या 12 आमदारांच्या संदर्भातलं जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्या संदर्भातले प्रश्न पाहिले तर सर्वसामान्य अशी बाब आपल्या समोर येते की घटनात्मक संकेतांची पायमल्ली जे संवैधानिक व्यवस्थेचे प्रमुख आहेत तेच करतात तेव्हा त्याच्या विरोधात दाद कुठे मागावी तर ते न्यायालयातच. आणि म्हणून न्यायालयाने देखील या बाबींचं निरीक्षण वारंवार करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. याचा अर्थ भारतीय लोकशाही जी संवैधानिक लोकशाही आहे, संविधान सर्वोच्च आहे, त्या अनुषंगानं संविधानाने जे अधिकार ज्या 3 संस्थांना प्रमुखपणे बहाल केले आहेत त्यातील 3 संस्थांना चेक अँड बॅलन्स या सूत्राभोवती त्यांचं गुंफण झालेलं आहे आणि त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे कोणताही सर्वोच्च पदावरील संवैधानिक व्यक्ती जरी काही बाबी संवैधानिक संकेतानुसार आणि मान्यताप्राप्त लोकशाही व्यवस्थेनुसार जर ते होत नसेल तर त्या संदर्भात निश्चितपणे दाद मागितली जाईल, त्यावर वादविवाद होतील, त्यावर न्यायालय आपली भूमिका देईल. अर्थात काल न्यायालयाने जो परखड निर्णय दिला त्या निर्णयाच्या नंतर आज दुसऱ्याच दिवशी मावळते सरन्यायाधीश B.R. गवई यांच्या नेतृत्वाखाली हा जो निर्णय झाला हा निर्णय वादग्रस्त ठरलेला आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळे या निर्णयावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा निश्चितपणे होईल. आपण बघूया या निर्णयाच्या संदर्भामध्ये ही जी बाब घडली आहे ही न्यायालयाने दिलेल्या संकेतानुसार राज्यपालांचे, राष्ट्रपतींचे अधिकार 3 बाबतीतच त्यांनी केंद्रित केलेले आहेत. या व्यतिरिक्त वेळेचीही मर्यादा न सांगता विहित वेळेची
बाब नमूद करून त्यांनी वेळेच्या मर्यादा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या विवेकशीलतेवर सोपवलेल्या आहेत. ही विवेकशीलता येणाऱ्या काळामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती कशी वापरतात त्यावर या सगळ्या बाबींचं लोकशाही व्यवस्थेच्या एकूणच सक्षमीकरणाची ही प्रक्रिया अवलंबून असेल. परंतु चेक अँड बॅलन्स असणाऱ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायालयाने आपली भूमिका काही अंशी पार पाडलेली आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.